सिंधुदुर्ग दोडामार्ग इथल्या साटेली भेडशी भागातील एका अनधिकृत मदरशातनं पोलिसांनी अवैध हत्यारं जप्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या कारवाईमध्ये 2 तलवारींसह 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। यापैकी एक जण बिहारहून आलेला मुस्लिम धर्मगुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। या धर्मगुरूकडून प्रशिक्षण दिलं जात होतं। ही घटना समोर आल्यानंतर परिसरामध्ये खळबळ माजली। स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। त्यांनी तातडीने तहसीलदारांची भेट घेत या अनधिकृत मदरशावरती तत्काळ बंदी घालण्याची आणि या संदर्भामध्ये सखोल चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी केली आहे। पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करत मदरशामध्ये छापा टाकून हत्यारं जप्त केलेली आहेत। या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे। जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे मदरसे उभारले जात असल्यास तिथल्या सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। दोडामार्ग तालुक्यामध्ये केरळमधल्या एका मोठ्या कम्युनिस्ट नेत्याचे मर्डर करून 2 वर्ष इथे वास्तव्याला होता। त्याला केरळच्या पोलिसांनी येऊन परस्पर पकडून नेले, तरी असलेल्या पोलिसांना माहिती नव्हतं। त्यामुळे अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे या जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांची नोंद, परप्रांतीयांची नोंद पोलिसांनी ठेवणे गरजेचं आहे। ती ठेवली जात नाही, त्याच्याकडे दुर्लक्ष करतायत, म्हणून या अशा प्रकारच्या घटना घडत आहेत। त्यामुळे पोलिसांनी अशा संपूर्ण जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी अशा घटना चालू असल्याचे काही फोन येत आहेत। ते पोलिसांनी चौकशी करण्याची गरज आहे।